भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुकामा झाले धरितायाचा संग पडाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे भाऊ सुख झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची सुकामा झाले धरितायाचा संग पडाले उद्वेग सांडोनिया विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणी राबुदावम जगननिहित पाणी मंडना मंडनानं तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रये समागत दिशन्तमानन्द गन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारो जयांची केली स्मरण होय सगळ विद्येचे अधिकरण तेचे मनोषी जनन श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे जननी शरणैका जनार्दनी कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदिवक्त्रम खलानी शबादा पुनदादक्षम समाधिस्थ पूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमि जिते जन्मभूमि नमो राष्ट्रभूमि जिते वाळलोमी नमो कर्मभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवडी आयन मंद विराजे कथा करुमती अनुसार प्रेम सहित गाती धरू
पधारी पवन कुमार सरस्वती माते दैवत स्मृती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया दंडवत तुझी पाया सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पोतडा प्रगटला पोतडा भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो इसंग सुखयाचे सुकामा झाले दलितायाचा संग पडाले उद्वेग सांडोनिया मुक्त कैवल्य जिल्ह्याचे भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज आदि शक्ती मुक्ताई आदि करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्रभावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तना करता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्रभावाने तिवार अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस असणारे एक वैराग्याची मूर्ती मंत पुतळे देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणाचा जगद्गुरु तुकोबरायांच्या उच्च कोटीतील परमार्थातील आलेला अनुभव कथन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल परमार्थ करावा आणि परमार्थ करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं आणि काय मिळवलं अशा 2 गोष्टी सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय दर्शत्व असा किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो सगळ्यात ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या अनुषंगाने कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. काय लागतं? बोला पटकन. जेवलात ना तुम्ही? काय लागतं? बोला ना. काय लागतं? कारण लागतं. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता काय लागतं? कारण लागतं. कोणी म्हणत असेल का आजचं कीर्तन काय कारण आहे म्हणे विनाकारण आहे. होतंय का? अरे हो विनाकारण कीर्तन. बोला ना विनाकारण कीर्तन होत पण खरं सांगू विनाकारणच कीर्तन होत आहे. फक्त हा विना वेगळा तो विना वेगळा. तुम्ही रेंज मध्ये बसून म्हणजे कीर्तन करताय. किम निमित्तानं आपण एकत्र आलो सगळ्यात ज्ञात सर्वांना कल्पना आहे. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने
ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ यांच्या सर्वांच्या अथक परिश्रमानं, त्याच पद्धतीनं श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय सद्गुरु वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी रामदास बाबा बागुल बाबांच्या कुशल अशा कृपा आशीर्वादानं, त्याच पद्धतीनं श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय बरीच नावं याच्यात आहेत. बापू बाबा देवरगावकर असतील, विठाबाई भोये दलपतपूरकर असतील, लक्ष्मण महाराज शिंदापाड, सीताराम महाराज होमपाड, देवराम महाराज घोटविहिरा, जानू महाराज गडदवन, नारायण महाराज, देवराम महाराज, पांडू महाराज, गुलाब बाबा, अशोक बाबा, तुकाराम बाबा, देवराम बाबा, रामभाऊ बाबा, गोपाळ बाबा, किसन बाबा, लक्ष्मण बाबा या सर्वांच्या सहकार्यानं, कृपा आशीर्वादानं, अथक परिश्रमानं चालू असलेला आपला हा सप्ताह 28वं वर्ष. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? आणि 28व्या वर्षातील जवळजवळ 4थ्या क्रमांक नंबरची सेवा. 4थ्या दिवसाची आहे ना? तिसऱ्या एका माझ्या लक्षात होतं, तुमच्या एकाने मला चेक करायचं होतं. 3ऱ्या दिवसाची सेवा ज्यांच्या आग्रहास्तव माझ्या वाटेला आली, आपल्या महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील एक आगळं वेगळं वैभवशाली जीवन ज्यांचं आहे, श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय, आणि महाराष्ट्रातील असा कुठला कीर्तनकार, असा कुठला गुणीजन, टाळकरी, वारकरी, गायक, वादक नाही की ज्या व्यक्तीशी त्या व्यक्तीचा परिचय नाही, असे नाशिकचे भूमिपुत्र असणारे आमचे परम जीवलग मित्र प्राणकंठस्थ राहुल महाराज साळुंके, श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर विश्वस्त आणि येणाऱ्या वर्षी होणारे अध्यक्ष, आणि दादांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं चालत असलेला आपला हा सप्ताह, आणि त्या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. येऊन उपस्थित झालो, तुम्हा महाराजांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये हरसूल नावाचं एक गाव आहे, आणि त्या हरसूल जवळ दलपतपूर नावाचं एक गाव आहे, आणि त्या गावात एवढी सुंदर लोक राहतात याची शाश्वती मात्र आज इथे कीर्तनाला उभं राहिल्यानंतर मला आली. ऐका ना, टाळी वाजवायची असेल तर मोकड्या मनानं वाजवायची, नाही तर वाजवायची. स्वानंद सुखनिवासी गुरुराम गुरु सद्गुरु विठ्ठल बाबा कीर्तनातून एक वाक्य सांगायचे. माझा आवाज येतो का तुम्हाला? मी सर्दी पडशानं थोडा जाम आहे, पण तुम्ही समजून घ्याल ही खात्री. विठ्ठल बाबा कीर्तनातून एक वाक्य सांगायचे. बाबा म्हणायचे, दोघं हातांमध्ये अंतर एवढंच असतं. किती? इकडे बघ, किती? दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे, पण टाळी वाजवण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं. तुमचं अजून मोठं होईल, उद्या दाबून जे वाजवू तुम्ही. एकदा टाळी वाजव स्वतः करता, आता परत एकदा जोरात टाळी वाजवा मागची. आता ही पहिली टाळी तुमच्या करतात, दुसरी टाळी आमच्या पहिल्या चाली करतात. जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला भावल, तुमच्या हृदयापर्यंत गायकांचं, गुणीजनांचं गायन, वादकांचं वादन भिडल, त्यावेळेस आपण त्यांना काय दिलं पाहिजे? आवर्जून प्रतिसाद दिला पाहिजे. आपण मानत आले, वा वा वा, काय अप्रतिम, वा वा. येऊन उपस्थित झालो, तुमचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. आज या कीर्तनाकरता बरीचशी बाहेर गावून आलेली गुणीजन, वैष्णव, वारकरी मंडळी आहेत. बरीच वारकरी संप्रदायाची अध्वर्यू आणि साधक आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी वारकरी संप्रदायाचं बीज आपल्या गावागावामध्ये, परिसरामध्ये जिथं अशिक्षित लोक असताना सुद्धा वारकरी संप्रदायाची पताका जसं संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी पंजाब गुमानपर्यंत नेली, तशी या कोकण प्रांतामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाची पताका धुरा सांभाळून कोण्या कापऱ्यामध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये वारकरी संप्रदाय निर्माण केला, असे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या ठिकाणी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. ही खरी वारकरी संप्रदायाची व्यापकता आहे. विजय महाराज, वारकरी संप्रदाय हा आगळा वेगळा वैभवशाली संप्रदाय. काय? कारण वारकरी संप्रदायाचे एक विशेषत्व आणि एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपल्याला वारकरी संप्रदायात दिसून येते की वारकरी संप्रदायामध्ये लहान्यांनी कीर्तन करावं आणि मोठ्यांनी आदराने आवर्जून पुढे बसून ऐकावं. ही व्यापकता फक्त वारकरी संप्रदायात आहे. आणि सांगू पुढे, आपण तो एक अभंग रोज म्हणतो, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कोण कीर्तन करताय? नामदेव महाराज. ऐका, नामदेव महाराज कीर्तन करताय आणि माऊली ज्ञानोबराय चाल म्हणताय. माऊली ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज यांच्यातलं साम्य समन्वय साधायचं असलं तर कसं सांगता येईल? माऊली ज्ञानोबरायांचे शिष्य ज्यांचे नाव आहे विशोबा चाटी, नंतर ते खिचर झाले.
विसोबा चाटी आणि विसोबा चाटी यांचे शिष्य म्हणजे संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेव महाराज शिष्याच्या कीर्तनात टाळ घेऊन चाल गावी आणि गुरुच्या गुरुनं आपल्या कीर्तनात टाळ घेऊन मागे आपल्याला आधार द्यावं ही परंपरा फक्त वारकरी संप्रदायात बाकी कुठे नाही. म्हणून आमचा संप्रदाय श्रेष्ठ आहे. या रे लहान पोर या ती भरती नारी नर हा आमचा संप्रदाय. म्हणून ही आमच्या संप्रदायाची विशेषत्व आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये. म्हणून बघा कीर्तनकाराची तारीख घेताना आपण त्याला गाव विचारणार, आपण त्याला नाव विचारणार, पण आपण त्याला जात नाही विचारणार नाही का. ही आमची व्यापकता आहे. आणि त्या अनुषंगानं सुंदर असा हा सप्ताह परिसरातून आलेली सर्व गुणीजन वैष्णव मंडळी साधक अध्वर्यू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बाबा स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बाबांचं नाव माझ्या मुखातून घेणं म्हणजे हरिओमाला असं वाटतं नीतिशास्त्र असं म्हणणं आहे आपल्यापेक्षा मोठी असणारी मंडळी आपल्यापेक्षा अधिकारानं मोठी असणारी मंडळी यांचं नाव आपल्या मुखातून कधीच आपण घेऊ नये हे नीतिशास्त्राचं म्हणणं आहे. म्हणून बघा आपण पंचपदीला रोज कीर्तनाच्या आरंभाला एक अभंग गातो जो अभंग सगळ्यांचा कानपाठ आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या का गायला जातो हो कारण याच्यात भगवंताचं गुणानुवाद आहे नाही का भगवंताचं नामस्मरण. बरं मला सांगा या अभंगामध्ये तुकोबाराय कुठल्या भगवंताचं गुणानुवाद करतात कुठल्या देवाचं आहे. अभंग ऐकलं तुम्ही सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी कासे पितांबर आवडीनंतर कोणाचं नामस्मरण आहे बोला पटकन कोणाचं आहे पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा. ऐका महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपुराला 28 युगापासून उभा असणारा माझा पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याचं नामस्मरण त्या अभंगामध्ये त्या परमात्म्याचं गुणानुवाद त्या अभंगामध्ये त्या परमात्म्याचं स्वरूपाचं गुणानुवाद तुकोबाराय त्या अभंगात करतात. हे तुमच्या आमच्या सारख्या संसारिकाला जर कळत असेल तर तुकोबारायांना कळत नव्हतं का. पण पूर्ण अभंग बारकाईनं तपासून बघा त्या पूर्ण अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताचा नामाचा कुठेही निर्देश केलेला नाही कारण नीतिशास्त्र आहे. आपल्यापेक्षा मोठी असणारी लोक आपल्यापेक्षा अधिकारानं मोठी असणाऱ्या माणसाची नावं आपल्या मुखातून घेऊ नये हा आमचा नीतिशास्त्राचा नियम आहे. तसं यथार्थ वर्णन तुकोबारांनी एका ठिकाणी भगवान माऊली ज्ञानोबा यांचं केलेले जयाची वेदवारी सोन्याचा हा या अभंग तपासून बघा. माऊली ज्ञानोबाचा नाम निर्देश मात्र कुठे दिसून येणार हे नीतिशास्त्र आहे. म्हणून बघा पूर्वी ज्या महिला होत्या ना पूर्वी ज्या महिला होत्या त्या आपल्या पतिदेवाला मालक म्हणायचे अहो काहो म्हणायचे धनी म्हणायचे. आता यांनी जर म्हटलं काय याने जर इकडनं म्हटलं सुमन बाबा आले लगेच तिकडनं आवाज येतो छगन चहा घेऊन जाय चहा झाला ही पद्धत आहे. पण तेव्हा भाग वेगळा होता आता भाग वेगळा आहे. नीतिशास्त्राच्या नियमानुसार बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं त्यांची वैष्णव गुरुजनांची अथक प्रार्थना उपस्थिती आपल्याला 7 दिवसापर्यंत लाभलेली आहे. महाराष्ट्रातील नामवंत वैष्णव गुरुजन आहेत यांना कलाकार म्हणून संबोधता येणार नाही. ही कलाकार नाही कलाकार त्याची कला दाखवत असतो आणि गुणी हा त्याचा गुण दाखवत असतो. ऐका जी वैष्णव गुरुजन 7 दिवसापर्यंत ज्यांची प्रार्थना उपस्थिती आपली या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं वैभवशाली जीवन ज्यांचं आहे. आणि मला असं वाटतं 3 नाही 4 नाही 5 ते 6 प्रांतामध्ये आपलं एक वेगळं वैभवशाली जीवन त्यांनी निर्माण केलेलं आहे. मृदंग मार्तंड श्री हरिभक्त पारायण विजयजी महाराज वडीलकर या ठिकाणी उपस्थित महाराजांचा जोरदार काढी जोरदार. त्याच पद्धतीने महाराजांसोबत आलेले श्रीभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय आणि महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकारही ते आहे. पण आपलं महत् भाग्य की 2 तप आपली पूर्ण झाली आणि अशी वैष्णव गुरुजन आपल्याला लाभलीत. परमश्रद्धेय परम आदरणीय रमेशजी महाराज आखतवाडीकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. महाराजांना ज्यांची ताकदीची साथ आहे मला असं वाटतं हे आपल्या भागाचं वैभव आहे ना बरोबर आहे ना. श्रीभक्त पारायण परमश्रद्धेय परम आदरणीय कृष्णाजी महाराज वा म्हणजे या भागात सुद्धा कमळासारखी फुलं या भागातही सापडतात याची शाश्वती कीर्तनात आल्यावर जाणवून येते. कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री वैष्णव गुरुजन टाळकरी उपस्थित आहेत. विनय कविता लयच गोड दिवा करंट आले का तुमचं करंट हा करंट येईल का करंट नाही समजलं तुम्हाला आला असेल तर लय गोड वाटत असेल मला एवढं गोड विनय कधी सापडत नाही. इकडे माईकवर ज्यांची साथ अशी भक्त पारायण दीपक महाराज उपस्थित आहेत. बाकी सर्व टाळकरी आता तुमची सगळ्यांची नावं मला माहिती नाही
पण तुम्ही मला लिहून द्या, पुढच्या वर्षी पाठ करून देतो. अशी वैष्णव परिजन काळकरी या ठिकाणी उपस्थित. अप्रतिम अशी एक नंबरची क्वालिटी असणारी साऊंड सिस्टीम आपल्या साऊंड सिस्टीम करण्याचं होतं. आणि तुम्ही सर्व श्रोता सज्जन भागवत वर्ग उपस्थित पेटी मास्तर महाराज मधून मधून स्वर देत राहतील ही अपेक्षा करतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुकामा झाले धरितायाचा संग, पडाले उद्वेग सांडोनिया. जगद्गुरु तुकोबाराई या अभंगातून आपल्या उच्च कोटीच्या परमार्थातील आलेला अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करतात. ऐका, या अभंगातून जगद्गुरु तुकोबारांनी दोनच गोष्टी सांगितल्यात. काय? एक, काय केलंय आणि जे केलंय त्याच्या योगे काय प्राप्त झालं, या दोन गोष्टींचं यथार्थ वर्णन या अभंगातून दिसतं. ऐका, एक काय केलं तर आयुष्यभर अखंड पद्धतीनं प्रकर्षणी आम्ही जर काही केले असेल तर भक्ती केलेली आहे एक, आणि त्या भक्तीच्या मोबदल्यात आम्हाला काही प्राप्त झाले असेल तर परमात्म्याचं सुख संग आम्हाला प्राप्त झालं. म्हणजे भक्ती केली आणि त्या भक्तीच्या मोबदल्यात आम्हाला भगवंताचं परम सुख प्राप्त झालं, असा सांगणारा दोन गोष्टी सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. चार पायाच्या माणसाकरता म्हणजे चार चरणाकरता तीन चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून तुकोबाराई एक गोष्ट आवर्जून बोलतात. तुम्ही अभंग बारकाईने बघा. भक्ती आम्ही केली साडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली साडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली साडोनी उद्वेग. ओरडून आरडाओरडा करून तुकोबाराई या जगाला सांगतात, बाबा हो आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली. मग का हो, जगद्गुरु तुकोबाराई म्हणतात भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली. मग इथं बुद्धिवाद्यांचा काही आक्षेप आहे. बुद्धिवादी लोक म्हणतात तुकोबाराई किंवा म्हणतात भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली. मग भक्ती कोण करीत नाही असा वर्ग आम्हाला दाखवा. कारण या जगामध्ये असं एकही व्यक्ती शिल्लक नाही की जो भक्ती करत नाही. प्रत्येक व्यक्ती भक्ती करतो. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत गोड वर्णन करतात. ज्यावेळेस मानवी प्रकृतीचा स्वभाव सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, माऊली ज्ञानोबांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखात घातलेली उभी आहे. माऊली ज्ञानोबांनी गोड वर्णन करतात, देखे मनुष्य जात सकळ, ये स्वभावशी भजन शिड, झाली असे तेवढं माझे ठाई. म्हणजे काय, स्वभावतः जन्मतः भक्ती करणारा जर या जगामध्ये भूलोकामध्ये कोण असेल तर तो जीव आहे. मग काय हो तुकोबाराई, तुम्ही भक्ती करता आणि जगही भक्ती करतात. मग तुमच्या सांगण्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, तुमच्या सांगण्यामध्ये काय अपूर्व आहे, काय अपूर्वता आहे, काय विशेष तुमच्या सांगण्यामध्ये, काय नवरायचं तुम्ही सांगतात. तुम्ही भक्ती चला, या जगामध्ये कोणी भक्ती केली नसती आणि तुम्ही भक्ती केली असती तर सांगणं हे नवलायचं होतं. बरोबर की नाही? ऐकताय ना? सांगणं हे नवलायचं होतं, सांगणं हे वैशिष्ट्यपूर्ण होतं. पण तुम्ही भक्ती करताय आणि जगही भक्ती करताय, मग हे सांगणं काही नवलायचं नाही. आणि जे आम्हाला माहिती आहे तुकोबाराई, तुम्ही ते सांगत असाल तर आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट येईल. आता बघा, तुम्हाला जे माहिती आहे तेच जर मी इथं सांगायला लागलो तर तुम्हाला ऐकायला इंटरेस्ट येणार आहे का? कोणाला पाठवून येणार आहे का? तुम्ही काय भाऊ याच्यापेक्षा घरी जाऊन गोदडी पाकडून झोपून घेतो नाही का? कारण तुम्हाला जे माहिती आहे तेच जर मी सांगायला लागलो तर इंटरेस्ट येणार नाही. एखादं दुसरं म्हणजे ऐक ना, तुला काय माहिती का? तू म्हणे नाही. म्हणजे तुला खरं माहिती नाही? म्हणे नाही. म्हणजे तुला खरं माहिती नाही? म्हणे नाही. कसं काय माहिती नाही? अरे म्हणले बाबा असं कुठं लिहिलेलं आहे का की सर्व लोकांना माहिती पाहिजे? काय सांग तेवढं. म्हणे पेढा की गोड असतो. पेढा कसा असतो सांग ना? पेढा कसा असतो? गोड असतो. मधून असतो की बाहेरून असतो? सर्वांगाने पेढा गोड असतो. हे सांगणं काही नवल आहे का? बोला ना, नवल आहे? सांगणं काही विशिष्टपूर्व आहे का? नाही. सांगणं काही वैशिष्ट्याचं आहे का? पेढा गोड आहे हे सांगणं जसं नवल नाही तसं तुकोबाराई तुम्ही भक्ती केली, जगही भक्ती करतोय, तुम्ही भक्ती करता, पण तुमच्या सांगण्यामध्ये नवलाईचं काही दिसून येत नाही. ऐका, अंगभूत असणारे दोन गुण शास्त्रकारने सांगितले. दोन प्रकारचे गुण अंगीभूत असतात. एक, काही मिळवलेले गुण आणि काही प्राप्त झालेले गुण आहेत. काही गुण मिळवावे लागतात. एखादा येऊन जरी ते, आता आमच्याकडे कशी प्रथा आहे बाबा, कीर्तन संपलं की जेवढा श्रोता समाज कीर्तना करता आलेला असतो, कीर्तन संपल्या कीर्तनकाराला नमस्कार करायला बरं का दुसऱ्यासाठी. आणि कीर्तनकाराला नमस्कार करायला की खिशातली कडक 500ची नोट पाय ठेवतो, नमस्कार करतो, मग घरी जातो. तुमच्याकडे काय पद्धत आहे? हाय का नाही? काहीतरी सांगा ना, हो की नाही?
नसेल तर मग आजचा योग चांगला आहे, सुरुवात करायला काही हरकत आहे काय? असं काहीच करू नका. कीर्तन संपलं आणि एक जण माझ्याकडे आला, आणि एक जण माझ्याकडे आल्यानंतर मला म्हणू लागलो, म्हणे महाराज तुम्ही कीर्तन छान केलं, सगळ्या गोष्टी चांगल्या, हे जे विजय महाराज वाजवतात ना खूप छान वाजवतात, मलाही असं शिकायचं. त्याने काय सांगितलं, मलाही असं शिकायचं. शक्य आहे का? बोला ना, शक्य आहे का? शक्य आहे का? हे जर शिकायचं असेल तर त्याच्याकरता अलंकापुरी गाठावी लागेल, आणि अलंकारपुरीमध्ये जाऊन 3-3, 4-4, 5-5, 10-10 वर्ष तपश्चर्या करावी लागेल, साधना करावी लागेल, बाबांच्या भाषेत घासावी लागेल. काय करावं लागेल? तेव्हा जाऊन ते प्राप्त होईल. विजय महाराज वाजवतात तर बोल बाहेर निघतो. आमच्या गावातला विजय वाजवेल तर ढोल बाहेर येईल, पण बोल येणार नाही. कारण काही गुण मिळवावे लागतात. कोणाला डॉक्टर व्हायचं असेल तर घरात बसल्या बसल्या 2 वेळचं खायचं, मस्त झोपायचं, बाकी काहीच काम करायचं नाही. तो डॉक्टर बनणार आहे का? त्याच्याकरता काय करावं लागेल? बोला पटकन, काय करावं लागेल? भक्ती करणार आहे. मग भक्ती करणारा जर जीव आहे आणि जीवही भक्ती करतो, तुकोबाई तुम्ही भक्ती करता, मग भक्ती आम्ही केली साडोनी उद्वेग. मग तुमच्या या बोलण्यामध्ये विशेषत्व काय? तुमच्या या बोलण्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काय? तुमच्या या बोलण्यामध्ये नवलाईचं काय? पण ऐका, काय बोलताय आणि कुठून बोलताय याच्यापेक्षा कोण बोलतय याच्या खाली अंडरलाईन करा. बोलणार कोण आहे? बोला पटकन. बोलणार कोण आहे? बोलणार कोण आहे? बोला पटकन. कोण आहे? बोलणारे तुकोबार आहे. कोण आहे? आणि तुकोबार आहे म्हणजे क्रांतदर्शी महात्मा. तुकोबार आहे म्हणजे ऋतुंबा प्रज्ञावंत महात्मा, म्हणजे तुकोबार आहे. क्रांतदर्शी महात्मा, ऋतुंबा प्रज्ञावंत महात्मा म्हणजे तुकोबार आहे. ऐका, वेदांतानं 2 प्रकारची बुद्धी सांगितली. एक सामान्य बुद्धी आहे आणि दुसरी ऋतुंभरा प्रज्ञा बुद्धी. सामान्य बुद्धी आणि ऋतुंभरा प्रज्ञा बुद्धीमध्ये फरक काय? सामान्य बुद्धी आणि ऋतुंभरा प्रज्ञा बुद्धीमध्ये हा फरक आहे, सामान्य बुद्धीला देशाचा आणि काळाची मर्यादा आहे, पण ऋतुंभरा बुद्धीला देशाची आणि काळाची मर्यादा. आपण सर्व सामान्य बुद्धीमध्ये येतो. आपली कोणती बुद्धी आहे? बोला पटकन. कुठली? सामान्य. म्हणून इथून पुढे आपल्या मनात असणारा गोड गैरसमज काढून टाकायचा. प्रत्येकाला वाटतं मी लय हुशार आहे. प्रत्येकाच्या माणसात कुठला गैरसमज आहे? प्रत्येकाला असं वाटतं दुसऱ्या मी लय हुशार. बरं का? काय वाटतं? मी लय हुशार प्रत्येकाला. दलपतपूर, हर्सूल तालुक्यात, पेठ तालुका का हर्सूल तालुका तुम्हाला? त्र्यंबक तालुका. वा, बाकी नाही बोलतो मी. हा, त्र्यंबक तालुक्यात आपला नाद करायचा नाही आणि आपला हात धरायचा नाही. आपलं एवढं डोकं देवानं कोणाला दिलं नाही असे सांगणारी बरीच लोक. ही सामान्य बुद्धी. आपण हुशार. बरोबर, आपण हुशार. आपण अजिबात हुशार नाही. काय म्हणणे तुमचं? बोला पटकन. आपण अजिबात हुशार. बोला पटकन. आपण अजिबात हुशार. इथून पुढे गैरसमज करून घ्यायचा नाही की मी हुशार आहे म्हणून. पण सांगू, या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य जर काय असेल, प्रत्येकाला असं वाटतं जेवढं मी हुशार आहे तेवढं कोणीच नाही. कीर्तनकाराच्या समवेत सांगतोय तुम्हाला, कीर्तनकाराला असं वाटतं जेवढं मी हुशार तेवढं या दलपतपूर मध्ये नेटाळमध्ये कोणीच हुशार नाही. बाजूला बसलेले वादकाला असं वाटतं मी जेवढा हुशार, मी तुमचं नाही म्हणत आहे, मी तिकडचं सांगतो, जेवढं माझ्यासारखं हुशार कोण नाही. साऊंड मला असं वाटतं मी जेवढे बटणे फिरण्यात हुशार आहे तेवढं दुसरं तिकडचं सांगतो, इकडचं सांगतो. म्हणजे प्रत्येकाचा गोड गैरसमज आहे की जेवढा मी चॅप्टर आहे आणि जेवढा मी हुशार आहे तेवढं जगाच्या पाठीवर कोणी नाही. पण सांगू, आपण सामान्य बुद्धिवादी लोक आहेत. आपल्याकडे ज्ञान नाही. सामान्य बुद्धी शास्त्रानं त्रिपुटी सांगितली. 1 ज्ञानाचा निराभास, 2 ज्ञानाचा भास आणि 3 केवळ ज्ञानघन. ज्ञानाचा निराभास म्हणजे जड आहे, ज्ञानाचा भास म्हणजे जीव आहे आणि केवळ ज्ञानघन म्हणजे परमात्मा. ज्ञानाचा निराभास म्हणजे जड, भास मात्र ज्ञान जिथे नाही तो कोण आहे? जड. जड म्हणजे दगड. तुम्ही शेती करतात ना, एखाद वर्षी समजा पाऊस नाही झाला, शेतात काहीच नाही पिकलं, असाही एवढ्या वेदना होऊ लागल्यात, लाखो रुपये खर्च केले पण पीक आलं नाही झाला. तुम्हाला वेदना होऊ लागल्यात, रडू आलं म्हणून घरच्यांसमोर रडलो तर घरचेही धासाडतील, म्हणून तुम्ही शेताच्या बांधावर गेलेत ना, बांधावर भला मोठा दगड होता, त्या दगडासमोर बसलेत आणि रडायला लागले. कोणासमोर? ऐकताय? कोणासमोर? दगडासमोर. मला सांगा किती दिवस दगडासमोर रडल्यावर दगड म्हणेल रामभाऊ रडू नको, पुढच्या वर्षी बरोबर म्हणून म्हणाले का? का करतो कोण आहे? जिथे ज्ञान नाही, ज्ञान भास मात्र ज्ञान जिथे नाही त्याला जड म्हणतात, आणि भास मात्र ज्ञान जिथे दिसतं त्याला जीव म्हणतात. जीवाला असं वाटतं माझ्या ठिकाणी खूप ज्ञान आहे, पण तो ज्ञानी नाही. माझं होणी ज्ञानी कोण? माझं होणी ज्ञानी
आक्षेप असत महाराज तुम्ही म्हणता हुशार नाही आमच्या गावातले हुशार आहे. लय हुशार आहे तुम्ही, लय हुशारकी दाखवता तुम्ही, लय शान आहे तुम्ही. सांगा मग आता, सांगा तुम्ही, आता तुम्हाला विचारतो, सांगा इथं येण्यापूर्वी मनुष्य जन्म प्राप्त होण्याच्या आधी तुम्ही कुठे होते सांगा बरं. लय ज्ञानी तुम्ही, लय हुशार आहे ना, बोला ना, बोला बोला पटकन. कुठे होते, काय खाल्लं ते माहिती का, ते माहिती. पण इथून मागच्या वेळेस आम्ही कुठे होतो ते सांग. चला भूतकाळ सोडून द्या, वर्तमान तरी माहिती का. हा जन्म संपल्यावर आम्हाला कुठला जन्म भेटणार आहे. मग कायची शान आहे तुम्ही, कायची हुशार तुम्ही. आजपासून मी हुशार आहे असं म्हणायचं, बोला पटकन असं म्हणायचं. कारण आपण सामान्य बुद्धीवादी लोक आहेत. ऐका, सामान्य बुद्धीला काळाची मर्यादा आहे, सामान्य बुद्धीला देशाची मर्यादा आहे. आम्हाला भविष्य सांगता येत नाही, आम्हाला भूतकाळातलं करत नाही. विजय बाबा इथपर्यंत ठीक होतं, काहींना भूतकाळ करत नाही. रमेश बाबा काहींना वर्तमान कळत नाही, काहींना भविष्य कळत नाही, इथपर्यंत ठीक होतं. काहींना आता काय चाललेलं हे सुद्धा कळत नाही. असे काही अनुभव आलेले असतात. पण ऐका, आम्ही सामान्य बुद्धिवादी, आम्हाला काळाची मर्यादा आहे. दुसरी आम्हाला देशाची मर्यादा आहे. आज इथं काय चाललंय, बोला पटकन, इथे काय चाललंय, पटकन पटकन काय चाललंय, कीर्तन चाललंय. इथे काय चाललंय हे तुम्हाला कळतंय, पण तुमच्या वस्तीवर आता काय चाललेलं हे तुम्हाला कळतंय का नाही. कारण याला मर्यादा देशाची, काळाची मर्यादा आणि देशाची मर्यादा जिथे येते त्याला सामान्य बुद्धी म्हणतात. पण जिथे काळाची आणि देशाची मर्यादा येत नाही त्याला ऋतुमहारा प्रज्ञा बुद्धी म्हणतात. झालं काय, नाथ बाबा रामायण लिहायला बसले आणि नाथ बाबा रामायण लिहायला बसले. रामायणातला तो प्रसंग नाथ बाबांच्या डोळ्यासमोर आला. अशोक वाटिकेमध्ये सीतामाई होती. सीतामाई अशोक वाटिकेत असताना अशोक वाटिकेमध्ये जी झाडं होती त्या झाडांना जी फुलं होती त्या फुलांचा रंग पांढरा होता. नाथ बाबा आता उभी लिहिणार की फुलांचा रंग कसा होता, पांढरा होता. पांढरा होता असं लिहिणार, तेवढं तिथं जोर लावायला जय श्रीराम आणि आले कोण, हनुमंतराय आले. नाथबाबांना म्हणे मारुती अचानक कस काय, अचानक सरप्राईज दिलं म्हणे तू. म्हणे आपलं काम असं नाही, आपण आले सरप्राईज देतो म्हणे. आलं तर म्हणे यावंच लागलं म्हणे. का बरं आला म्हणे, कारणच तसं होतं म्हणे. काय कारण होतं म्हणे, तुम्ही आता तिथं ओवीमध्ये लिहिणार होते की सीतामाई अशोक वाटिकेत असताना तिथं जी आजूबाजूची झाड होती त्या झाडावरची जी फुलं होती त्या फुलांचा रंग पांढरा होता म्हणे. हो पांढरा होता, पांढरा नव्हता, लाल होता. कुठला होता, कुठला होता. नाथ बाबांनी मारुती तुझं काहीतरी चुकतंय, फुलं ही पांढरीच होती. मारुती म्हणे नाही फुलं ही लाल होती. नाथ बाबा म्हणे मी पांढरीच लिहिणार. मारुती म्हणे नाथ बाबा माझा ऐक, नाही तर माझा स्वभाव लय खतरनाक आहे बरं. एकच रापक्यात घालीन ना दोन. मारुती म्हणते एकच गदा घालीन आडवा पाडी, मी सांगतो लाल तर लाल लिही. नाथ बाबा म्हणे जीव गेला तरी चालेल, फुलं पांढरी होती ही पांढरी होती. दोघांचा वाद वाढला. आता दोघही श्रेष्ठ, नाथ बाबाही श्रेष्ठ, मारुतीलाही श्रेष्ठ. आता दोघांचा वाद वाढला. मग आता मोठ्यांचा वाद मिटवण्याकरता आपल्या गावातला माधू चालेल का. मग मोठ्यांचा वाद मिटवण्याकरता कोण पाहिजे, मोठ्यांचा वाद मिटवण्याकरता साक्षात भगवान रामचंद्र प्रभूंना यावं लागलं. रामचंद्र प्रभू आले, दोघांनी पाहिले वा देवा आला. देवाचं दर्शन घेतलं आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर मारुतीने विचारलं म्हणे देवा तुम्ही कस काय. नाथ विचारतात देवा तुम्ही कस काय. म्हणजे तुमचा वादच एवढा वाढला, तुमचा वाद मिटवण्याकरता साक्षात मला प्रगट व्हावं. बरं झालं देवा तुम्ही आले. आता देवा मारुती राम, आता देवा तुम्हीच खरं सांगा, लंकेत मी गेलतो की नाथ बाबा गेलते. म्हणे तू गेलता. मग फुलांचा रंग मी पाहिला की नाथ बाबांना पाहिला. म्हणे तू पाहिला. मग सांगा फुलांचा रंग लाल होता की नाही. नाथ बाबा म्हणतात पांढरे होते. भगवान रामचंद्र प्रभू नाथ बाबाला बघितलं, हनुमंतरायला बघितलं आणि हनुमंतरायाकडे बघत म्हणले हनुमंतराय मारुती लंकेत असणारी जी फुलं होती ना ती पांढऱ्या रंगाची होती. मारुती म्हणे देवा निवडणूक जवळ आली तुम्ही पण त्याला चेस केला की काय. मी होतो, मी माझ्या डोळ्याला पाहिलं फुलं ही लाल होती, तुम्ही पांढरी कशी सांगता. म्हणे मारुती खरं सांगू, सीतामाईला चोरून नेल्यामुळे तुझ्या डोळ्यात रावणाविषयी असणारा तो राग, तो क्रोध, त्या क्रोधामुळे तुझे डोळे लाल बंद झाले, रक्तवर्ण झाले आणि रक्तवर्ण डोळे झाल्यामुळे तुला ती पांढरी असणारी फुलं लाल दिसू लागली. शास्त्रात याला दोन न्याय म्हणतात, एक दृष्टी सृष्टी न्याय आणि एक सृष्टी दृष्टी न्याय. म्हणजे जशी दृष्टी आहे
तशी सृष्टी आहे, याला न्याय म्हणतात. जशी दृष्टी तशी सृष्टी. लाल डोळे झालेत म्हणून फुलं लाल दिसू लागली, पण फुलं पांढरी होती. नाथबाबाला बरं वाटलं, माझा दृष्टांत संपला. एवढं लांब लचक तुम्हाला का सांगितलं मला सांगा. नाथबाबा रामायण लिहिण्याकरता कुठं बसले होते? पैठणमध्ये. कुठं बसले होते? बोला पटकन, कुठं बसले होते? पैठणमध्ये. आणि जे रामायणातले जे ओवे लिहिणार होते, जे रामायण घडलं ते कुठल्या युगात घडलं? बोला पटकन, कुठल्या युगात? त्रेतायुगात. कुठल्या युगात? भक्तीमध्ये हा फरक आहे. जगाची भक्ती म्हणजे कुठली भक्ती आहे? जगाची भक्ती ही देखो देखीची भक्ती. कुठली भक्ती आहे? बोला पटकन, कुठली भक्ती आहे? देखो देखीची भक्ती. पाया विना भिंते तातडी, तातडीची पाया विना भिंते तातडी, पाया विना शांभवनं मागच्या वर्षी दिली ती म्हणून मी पंगत देतो. हा देखो देखीचा परमार्थ. आमचा परमार्थ कुठला आहे? बोला पटकन, कुठला आहे?
एका गावाची निवडणूक झाली, बोलू नये माणसानं पण आला विषय म्हणून सांगतो. निवडणूक झाली आणि एका ग्रामपंचायत सदस्यानं मनुष्य जन्माला आलात ना एकदा तरी वारी करा. माणसानं वारी केली पाहिजे. बोला, माणसानं वेरी केली. आणि वारी न करता जर एखादा मेला तर माणूस मेला असं कधी माणसानं म्हणू नये, म्हणून वारी करावी. जवळ हे सकळ सिद्ध आहे आत चाला हस्तो पवित्र यदि दान पुण्यम पाद पवित्र यदि तीर्थयात्रा कंठ पवित्र यदि नामघोष हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हाताने माणसानं दान धर्म केला पाहिजे. आज मोठमोठी पंगत होती, पूर्ण गाव जेवतो. सांगू, हा सप्ताह ज्यांच्यामुळे चालू असेल ना, केवळ आणि केवळ ही जी रोजची पंगत घालतात ना, या दानशूर दात्यांमुळे. चला त्या अनुषंगाने को होईना लोक येऊन बसतात. कमीत कमी डाळ भात भाजी खाल्ली ते झिरोच तर का होईना 2 तास कीर्तनात बसतात. हा आनंद मोठा आहे. ऐका, हाताने दान धर्म केला पाहिजे. काय केला पाहिजे? बोल पटकन, काय केलं पाहिजे? दान धर्म केला पाहिजे. नंतर पायानं वारी केली पाहिजे. काय करायला पाहिजे? पायानं वारी केली पाहिजे. माणसानं वारी केली पाहिजे. जा पंढरपूरला, आणि पंढरपूरला गेलात की आषाढी एकादशी, आणि आषाढी एकादशीला बरोबर नामदेव पायरीच्या समोरच्या चौकात येऊन उभं राहायचं. किती गर्दी, किती गर्दी, किती गर्दी. आमचे श्री गुरु म्हणतात, रमेश बाबा, जर एकादशीच्या दिवशी माणसाला त्याच्या जागेवर जर दुसऱ्या जागेवर जायचं असेल तर काहीच करायचं नाही. काय करायचं? त्या प्रदक्षिणा रोडवर येऊन फक्त उभं राहायचं. फक्त उभं राहिला, त्याला हालायची गरज नाही, ना हालिंग ना चालिंग. जे फक्त उभं राहिलं का असं चालत. एवढी गर्दी कुठं कुठं कुठं? पंढरपूरला. आणि एवढी भयंकर गर्दी. आणि त्या गर्दीमध्ये महाराज सुप्रीम महाराज, एक चोपदार पुढे एक चोपदार मागे, आमचे 2 चोपदार ना, असे 2 चोपदार, आणि मध्ये एक मोठा महाराज, त्याची ढेबरी मोठी, त्याची दाढी मोठी, मोठे मोठे चष्मा, तो फेटा, तो मोबाईल, आणि ते आता वेचून ते कापाचं धोतं, आणि ते वजन पाहिलं आपल्या दलपतपूरच्या एका माणसाला. बाबाला मोठा दिसतो, बाबाला मोठा. एवढी गर्दी. आणि बाबा निघाले कशाला? नियमाच्या कीर्तनाला. पडकरी महाराज नियमाच्या कीर्तन निघाल, आणि त्याला गर्दी पाहिजे. एवढ्या गर्दीत तो बाबाच्या पायावर वाकला. तो जसा बाबाला पायावर वाकला, बाबाला नमस्कार घातला, त्याला दुसऱ्यानं पाहिलं म्हणे बाबा मोठा दिसतो, तो बी बाबाच्या पायावर वाकला. एवढ्या गर्दीत हे तुंबड कशावर कशा करतात? बाबाला नमस्कार करतात. अशी गर्दी, अशी गर्दी, अशी गर्दी. पाया पडणाऱ्यांची, पाया पडणारे सर्व वरती, बाबा खालती. एवढी गर्दी. एवढी गर्दीमध्ये तो बाबा सर्वांच्या खाली. त्या बाबाचा फेटा कुठे, बाबाचा मोबाईल कुठे, बाबाचा चष्मा कुठे, मोबाईलची बॅटरी कुठे, बॅटरी म्हणजे तो कीपॅडचा मोबाईल होता ना, बॅटरी कुठे, बाबा कुठे, धोतर कुठे. कसं तरी त्या 2 चोपदारांनी बाबाला त्याच्यातून काढलं, फेटा बगलेत घेतला, बाबाला एक हातात धरलं, आणि तिथून निघाले. बाबा निघून गेले, म्हणजे एकमेकावर पडलेले उभे राहिले, कपडे झटकत झटकत. आणि उभे राहिल्यानंतर मग राम म्हणतो, माधू कोण होते रे? म्हणजे मला काय माहिती, पाय काल पडलं, जखमाला तो पडला म्हणून मी पडला. याला देखादेखीचा परमार्थ म्हणतात. आमचा परमार्थ देखोदेखीचा. तो करतो म्हणून मी करतो. मी यावर्षी पंगत दिली तरी देवानं माझं नुकसान केलं, पुढच्या वर्षी 5 लाखाचं उत्पन्न झालं नाही. दादा, हा परमार्थ देखादेखीचा. आमचा परमार्थ देखादेखीचा नको पाहिजे. आमचा परमार्थ मुळातला पाहिजे. अजून एक वाक्य सुभाषितकारांनी सांगतात. सुभाषितकार गोड वाक्य सांगतात, बघा तुमच्या लक्षात येईल. लोक परमार्थ करतात पण पारमार्थिक नाही. परत ऐका, लोक परमार्थ करतात पण पारमार्थिक नाही. परमार्थ करण्यामध्ये आणि पारमार्थिक असण्यामध्ये जमीन आसमान एवढा फरक आहे. गतानुगती गोलोको न लोको पारमार्थिकः वालुकालिंग मात्रेन. जेवण केलं, उशीर झाला, अंगणात उभा राहिला, सूर्य ओवा भर सूर्य पुढे गेला. किती? ओवा भर. कळते का? ओवा भर म्हणजे किती तास, किती मिनिटं कळत नव्हतं. मग का तेव्हा जर घड्याळच नव्हती विजय महाराज, तर मग हे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण लोकांना कसं काय कळत होतं? कसं काय कळत होतं? लोक लय हुशार होते. पूर्वीचे लोक खरंच हुशार होते. पूर्वीचे लोक हुशार होते. आणि सांगू, खेड्यागावातली जेवढी लोक हुशार आहेत तेवढी शहरातली नाही. शहरातल्या लोकांना हुशार म्हणायचं नाही. श्री गुरुवर्य सद्गुरु देवगुरु बाबा कीर्तनात एक वाक्य सांगतात, सुशिक्षित आणि अशिक्षित मधला फरक. सुशिक्षित आणि अशिक्षित कोण? अशिक्षित तो ज्याच्या नाकाला शेंबूड आल्यावर तो हातात घेतो आणि जमिनीवर फेकतो, तो अशिक्षित. आणि सुशिक्षित तो नाकाला शेंबूड आल्यानंतर खिशातला रुमाल काढतो, रुमाला घेतो आणि खिशात ठेवतो, तो सुशिक्षित. तर तुम्हाला मग माणसाने सर्व करायचं. पण ग्रामीण भागातल्या लोकांच्या नादी माणसं लागत, यांचं डोकं लय पुढे चाललं, लय डोकं पुढे, लय डोकं, यांच्या पुढे डोकं लावायचं. ऐका, डोकं लावायचं.
चंद्रग्रहण सूर्यग्रहण कळतं कसं काय? लोक हुशार. प्रत्येक गावात एक भूदेव ब्राह्मण असायचा. लोक त्या ब्राह्मणाच्या घराकडे लक्ष ठेवायचे. असे ब्राह्मण घराच्या बाहेर निघाला गंगेवर स्नान करण्याकरता किंवा लोकांना समजायचं चंद्रग्रहण संपलं, सूर्यग्रहण संपलं, लोक लगेच ब्राह्मणाच्या मागे आंघोळ करायला. असं एक चंद्रग्रहण लागलं आपल्या दलपतपूर सारखं गाव, आणि त्या गावातला एक ब्राह्मण, सर्वांचं लक्ष ब्राह्मणाच्या घराकडे. ब्राह्मण कधी येतो, ब्राह्मण कधी येतो. 3 तासानं ब्राह्मण बाहेर आले. ब्राह्मणाच्या हातात लोटा होता, तांब्या होता. दिशेने गेलात ना त्या दिशेनं तुम्ही परत कधीच येत नाही. एक तर तुम्ही पुढे निघणार, एक तर मागे निघणार. म्हणून आजही आमच्या वाळवंटामध्ये येत होतो. तो अंडरपॅन बनवून इथं काढतो, शोधतो तिथे. हा फरक आहे त्याच्यातला. काढतो कपडे इथे आणि शोधतो कुठं तिथे. मग बाबा म्हणे आपण आंघोळ करून आल्यावर आपले पात्र आपल्याला सापडले पाहिजे. दुसरं असेच उघड्यावर ठेवलेत नाही, एखाद्या मुख्य जनावरांना चोरून नेले तर मग काय करावं? कृष्ण बाबा त्या भूदेवानं ब्राह्मणानं काय केलं, ती वाळू उकरली, आणि वाळू उकरल्यानंतर त्याच्यामध्ये तांब्या ठेवला, ती पळी ठेवली आणि झाकून दिलं. पण झाकून दिलं तर लक्षात राहिलं पाहिजे ना इथंच पुरलंय म्हणून. मग काहीतरी खून करावी. मग ब्राह्मणच ते ब्राह्मण हुशार. ब्राह्मणानं काय केलं, वाळू कालिंग मात्रेनं म्हणजे काय केलं, वाळूचं लिंग बनवलं, महादेवाची पिंड बनवली. महादेवाची पिंड बनवली, आंघोळीला गेला. महादेवाची पिंड बनवताना आंघोळीला जाताना गावातल्या 5-6 लोकांनी पाहिलं. ते म्हणे रामभाऊ आजचं सूर्यग्रहण असं दिसतंय, पहिले महादेवाची पिंड बनवायची आणि मग आंघोळीला जायची. म्हणे बरोबर. ब्राह्मणानं तसंच केलं. विजय महाराज त्या 5-6 लोकांनी तशीच पिंड बनवली. ते 5-6 लोक पिंड बनवून आंघोळीला जायला लागले. तेवढं मग मागून मोठा लाट आला गावातला. म्हणे आजचं सूर्यग्रहण वेगळंच आहे, काय करायचं? म्हणे पहिले पिंड बनवायची आणि मग आंघोळीला जायचं. महाराज गावातल्या सर्व लोकांनी पिंड बनवली. एवढ्या पिंडी 1000 पिंडी त्या नदी काठावर झाल्या. आणि तेवढ्याने ब्राह्मण आंघोळ करून आले. आणि ब्राह्मण आंघोळ करून येणं, एखादा कार्यकर्ता असतो तो सर्वात निश्चिंतीने चालतो, आता निश्चिंतीने तो आरामात चालत येतो. तो शेवटचा एक लिंग बनवत होता, पिंड बनवत होता. बाबा जवळ आले आणि माझी तर पिंड होती पहिली तर 1000 पिंडी, आता माझी पिंड कुठे? त्याच्यात ताम्र भाजीला म्हणजे तांब्या कुठे, पडी कुठे? बाबाला सापडला. बाबाला राग आला. जो सम्राट बावरट नाले तू कावर पिंड बनवतोय? तू म्हणे माझ्या जवळच्या माणसाला बनवली. बोलव त्याला. तू कावर बनवली? म्हणे त्याला बोल. तू कावर बनवली? त्याला बोल. तू कावर बनवली? या 5 जण बोल. तुम्ही कावर बनवली? म्हणे तुम्ही बनवली म्हणून मी बनवली. म्हणे मी कावर बनवली? म्हणे आम्हाला काय माहिती. याला जे खोटीचा परमार्थ म्हणतात. हा खोटा परमार्थ आहे, जे खोटीचा. हात देख पावलो हे संग सुकयाचे. आमचा परमार्थ जे खोटीचा एकदम सोपं सांगतो. टाळी वाजवली. आणि तसं म्हटलं तरी उद्वेग देवा आता तू एक काम कर. काय कर? आता तुझं कळेल ते कर.
तू ऐसे करी. काही बोललो तरी उद्वेग आहे. तुकोबाराय म्हणतात जगाच्या भक्तीमध्ये आमच्या भक्तीमध्ये हा फरक आहे. भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे. झालं काय? उद्वेग सोडून भक्ती केल्यामुळे आम्हाला भगवंताचं संग सुख प्राप्त झालं. किती प्राप्त झालं? सुख आम्हा झाले दरिद्र डायमंड डायमंड नाव आमच्याकडे. हा पाडा, तो पाडा, खारी पाडा, चिव पाडा, मिव पाडा, सकू पाडा, शांता पाडा, अनेक पाडे ऐका. पण खरंच गोड म्हणजे मी जेव्हा पत्रिका वाचली ना त्या पत्रिकेत मी 3 फोटो पाहिले. एक फोटो होता विजय महाराजांचा, एक फोटो होता दिगंबर महाराजांचा आणि तिसरा फोटो होता इकडचा म्हणजे कृष्णराजांचा. म्हटलं 2 ठीक आहे पण या व्यक्तीचं काय? हे व्यक्ती पुरत असेल का म्हटलं माझ्या भाषेत. मी खोटं बोलणार नाही, बायकोची शपथ घेऊन सांगतो. पण आल्यावर कळालं की नाही ओरिजिनल ते ओरिजिनल असतं. हा परमार्थ आणि परमार्थातला हा शुद्ध भाव त्यांचा. खरं सांगतो दादा, खोटं बोलणार नाही, तुमची सर्वांची शपथ घेऊन सांगतो. खरा परमार्थ हा फक्त गावातल्या भजनी मंडळाचाच, बाकी कोणाचाच नाही. माहिती मला मागाशीच खरा परमार्थ गावातल्याच भजनी मंडळाचा. हाडाचं काळ रक्ताचं पाणी करून टाळ येऊन उभं राहून कीर्तनकारला 2 तास पुरवणं ही जिद्द फक्त परमार्थातली भजनी मंडळाची आहे. म्हणून आता आमचे परमश्रद्धेय गुरुवर्य आदरणीय गजाननजी महाराज यांनी टाळ तर अवेलेबल करून दिलेत, पण टाळ तरी अवेलेबल करून देण्याचं काम माझं असेल. हे कीर्तन संपता तुमच्या गावातली 15 पोरं उभी करत आणि जे पुढच्या वर्षी टाळ घेऊन उभी राहतील
तोपर्यंत जब तक जोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. सांगू का? एकानं मला विचारलं सुशिक्षित, आता मी माझ्या नावा पुढे लिहायला लावतो बाबा. लोक विचारतात ना बाबा, महाराज तुमच्या नावा पुढे काय लिहायचं? भागवताचार्य, शिवचरित्रकार, गोसेवक, काय लिहायचं? काय? मी म्हणतो काय लिहू नका, नावाच्या माग लिहा IT इंजिनियर. काय लिहा? काय लिहा? मग लोक म्हणतात हे कशासाठी? 15 लाख रुपये खर्च केले त्याच्यासाठी. कशासाठी? कशासाठी? डिग्रीसाठी. का बरं लिहायची? लिहिण्याचा अट्टहास एवढाच आहे, ते IT इंजिनियर ब्रॅकेट मधलं वाक्य वाचून एखादा सुशिक्षित बेरोजगार जरी कीर्तनाला आला आणि कीर्तन ऐकून त्याच्या मनावर परिवर्तन झालं, त्यानं माळ घातली, तो वारकरी झाला, त्या दिवशी समजून माझ्या जीवनाचं सार्थक झालं. बाकी गोष्टी कोण कुठे करता नाही. मार सांगू खरं, परमार्थासारखं वैभव या जगाच्या पाठीवर कुठेच नाही. आपण बोलतो याच्या नाव सुख आम्हा झाले दलिता याचा संघ. आमचे विजय महाराज, आमचे रमेश बाबा, आमच्या बाबांचा त्यांचा जुना परिचय. आमचं घर असं होतं बाबा, घर असं होतं दुसऱ्या साहेब, घराला 50 ठिकाणी छिद्रे असतील. पत्राचं घर होतं, 50 ठिकाणी छिद्रे असतील. पाऊस जर येतं ना, समोर दादा सरपंच साहेब, पाऊस यायचा ना, तर पाऊस आल्यानंतर घरात कमीत कमी 15 ठिकाणी भांडं ठेवावं लागायचं खाली जमिनीवर, की ते पाणी जमिनीवर येऊ नये आणि जमीन भिजू नये, पाणी सटकू नये, खाली पडू नये म्हणून, अपघात होऊ नये म्हणून. अशा घरात माझा राम नाही, आणि ज्याच्यात राम नाही ते माझं नाही. एवढं म्हणतो राम नाही, राम नाही, राम नाही. तुझ्या हृदयात तरी राम आहे का? मारुतीराने एक पाय पुढे केला, 2 हात छाती जोडले, माझ्याकडे बघा, मी फक्त फाडणार नाही. आणि मारुतीराने छाती फाडली, आणि जशी छाती फाडली तसं मध्ये रामचंद्र सीतामाई दर्शन. ऐका, अरे मारुतीराने जर छाती फाडली तर मध्ये रामचंद्र प्रभू सीतामाईचं दर्शन होत आहे, तसं वारकऱ्याची जर छाती फाडली ना, तर मध्ये माऊली ज्ञानोबा आणि जगद्गुरु तुकारायचं दर्शन झालं. म्हणून आपल्या लेकरांना आणा वारकरी संप्रदायासारखं वैभव दुसरं कुठंच नाही. ज्ञानेश्वरी सारखा, तुकोबारायांचा गाथा सारखा ग्रंथ जगामध्ये दुसरा कुठला नाही. कुठल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या ज्ञानेश्वरीत नाही. बघा ना, कोण म्हणता आमचा संप्रदाय मागासलेला आहे? अरे आमचा संप्रदाय एवढा पुढे विजय दादा, माझ्या अभ्यासात आलेले 28 संशोधक आहेत. कोणी फ्रान्स वर नाही, कोणी इटलीवर नाही, कोणी जर्मन वर नाही, कोणी स्वित्झर्लंड वर नाही, कोणी लंडन वर नाही, कोणी पॅरिस वर नाही. 28 संशोधक आहेत ज्यांनी माऊली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवर स्वतःच्या भाषेमध्ये, म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये प्रकर्षणं तयार केली आणि त्यांच्या देशाला पुरवली. आणि आजही ती देशातली लोक आमच्या संतांच्या पदावर पावलावर पाऊल ठेवून पुढे चाललेली आहेत. पण दुर्दैव आहे, ज्या संतांनी ही किमयान हा चमत्कार जिथे निर्माण केला तिथे लोक अजूनही भ्रमंतीला आहेत, अजूनही डोक्याच्या खाली येत नाही. आणि याला कोण जबाबदार असेल? याला जबाबदार आणि दुसरं कोणीच नाही. इथं बसलेले सर्व मायबाप. तुमच्या मुलाला टीव्ही बघायला वेळ आहे, तुमच्या मुलाला मोबाईल बघायला वेळ आहे, तुमच्या मुलाला शाळेत जायला वेळ आहे, तुमच्या मुलाला कीर्तनात यायला का वेळ नाही? तुमचा मुलगा 2 वर्ग कमी शिकला ना तरी चालेल दादा. ऐका, तुमचा मुलगा डॉक्टर नाही म्हणला, वकील नाही म्हणला, इंजिनियर नाही म्हणला तरी चालेल. 1 वर्ग त्याला कमी शिकू द्या, पण वारकरी संप्रदायातला गावातला सप्ताहखंड ज्ञान कीर्तन सप्ताहाला की त्याला ज्ञानेश्वरी पारायण जगद्गुरु तुकोबारांचा गाथा हातात द्या. जीवनाचं कल्याण त्याचं झाल्याशिवाय राहणार. रोज तरुणांची गरज आहे. तर ना भाग्यवंत नटे हरी किलकरात. आणि काय कमी आहे? काय कमी आहे? 11 देश फिरलोय मी. किती 11 देश फिरलोय. बोलतो कधी 11 देश फिरलो. पण 11 देश फिरत असताना सर्व काही उपभोगलं, पण जे समाधान, जी शांती आणि जी विश्रांती या संप्रदायात भेटली ती कुठे नाही. पाया पडून लोक इज्जत देतात. इज्जत मला प्याला कीर्तनात उभे राहते, उद्यापासून उभे राहते. एवढी सुंदर व्यवस्था आहे, आपण उभं राहिलो. किती संतोष. तू पण वाजवतो बाबा. वा संतोष. ऐक दादा, तुमचं नाव काय? तुमचं नाव सोमनाथ दादा. सोमनाथ दादा परमार्थात काय कमी? एवढं खायला, एवढं प्यायला, गुलाबजाम भेटतात. काय भेटतात? एवढं खायला, एवढं प्यायला, एवढं चांगलं. लोक खूप चांगले लोक आहेत. सुख आम्हा झाले धरिता आता असं एवढं सुख घरात जे भेटत नाही ते बाहेर भेटले शहरातलं. पण तुमचे गावं चांगली आहेत, गावातले लोक चांगले आहेत. काय गावं एवढी नालायक आहेत, एवढी नालायक आहेत. एक तर मी जेवायला बसलो विजय बाबा, आणि जेवायला बसलो, माझ्या बाजूला बसलो. पहिल्यांदा त्याच्याकडे बाबाची पंगत. त्याचं वय 75 वर्ष. किती? अर्ध जेवण होण्यात आलं. अर्ध जेवण. हरिभाऊ
अर्ध जेवण वाद्यात आलं, मी एक घास उचलला, तोंडात घातला, तेवढं त्या नाव दिलं, आण 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 बाबा चपाती आण. मी घाबरून मारला. हातात पण घास खाली, आण 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 घरी काय भेटतं, आण 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 दे दे दे. कसं तरी 2 घास खाल्ले आणि उठून बसलो, खुर्चीवर बसलो. बाकीची मंडळी गेली पंचपदी करायला आणि ते आलं, झालं का? हो. पोट भरलं का? हो. चपाती कशी होती? भाजी, भात, छान. घरी हेच भेटतं का? म्हटलं नाही, घरी गाजर भेटतं, गाजर. पण आपला परमार्थ लोक सांगू सांगू या सापडल्यामध्ये जेवढं आनंद, जेवढं सुख आहे, जेवढं समाधान, तेवढं कुठेच नाही. सुकामा झाले पण कोणाचा संघ? धरिता याचा संघ, पांडुरंगाचा संघ. संघ 2 लोकांची करा, एक तर देवाची, एक तर संतांची. एक नातं जोडायचं असेल तर देवासोबत जोडा आणि दुसरं नातं जोडायचं असेल तर संतांसोबत. पहिलं नातं देवासोबत. म्हणा त्या देवाला, देवा आजपासून माझ्याकरता सर्व काही असेल तर फक्त तू आहे, बाकी कोणी नाही. तोच माझी आई देवा, तूच माझा बाप, गोड मानवनी घे सेवा, पोटी हाल पाप. देवा तूच आई आहे आणि देवा तूच बाप आहे. म्हणून देवा माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे स्वर द्या. माझी इच्छा आहे देवा. काय इच्छा आहे? करुणा करुणे, करुणा करुणे, पांडुरंगे पांडुरंगे, भक्तजन वत्सले, भक्तजन वत्सले, ये वो विठ्ठले, भक्तजन वत्सले, भक्तजन वत्सले.
सुकांबा झाले. त्याचं नाव घेतलं तरी एवढं गोड वाटतंय. संपली आपली वेळ, संपलेली आहे. त्याचं नाव घेतलं तरी एवढं गोड वाटतंय. संगत करायची. जेवढे गोड बसले एवढे गोड. हे बाकीचे द्यायचं बाहेर मोठ्यावरचे तिकडे बसेल. हे बघा, तुम्ही म्हणणार नाही ना, तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे, परत जाणार नाही तुम्ही इथे. संताचं नामस्मरण सर्वांनी गागड्या असं म्हणा की तू हालसूर पर्यंत आवाज गेला पाहिजे. जे झोपले ते म्हणले पाहिजे वा सत्पुरकरांसारखा. सर्वांनी इकडे बसले. हा ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, जय हो. इकडे बसलेले ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. इकडे मागे बसलेले बोला बायबा. हो ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. एक सट्टा ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. डोळे बंद करा, समाज वागल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. बोला बायबा. हो ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. हो ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. क्या बात आहे. हो साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया. बोला सर्वजण बोला. अनाथांची माय माझी ज्ञानोबाराया.